प्रेक्षकांना पुढारी न्यूजवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण दाखवतोय। कोल्हापूर शहरात बिबट्या घुसलाय आणि ज्या चेंबरमध्ये बिबट्या आहे तिथे हे बिबट्याचा शेपूट पाहायला मिळतंय। आपण जो आजूबाजूला सगळा पाळापाचोळा असला तरी सुद्धा मध्ये एक चौकोन आपल्याला दिसतोय आणि त्या खड्ड्यामध्ये या चेंबरमध्ये सध्या बिबट्या आहे, बिथरलेल्या अवस्थेत आहे असं एकंदरीत तिथं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। पण त्याचा शेपूट आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अंदाज येतोय की त्या ठिकाणीच हा बिबट्या आहे। आता कुठल्या क्षणी नेमका तिथून तो बाहेर पडतोय आणि त्यानंतर वन विभागाचे किंवा अग्निशमन दलाचे कर्मचारी कशा पद्धतीने त्याला पकडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण ही दृश्य व्यवस्थित पाहू शकतोय। पालापाचोळा आजूबाजूला आहे, काहीसा कचरा पडलेला आहे, मात्र या बिबट्याची शेपूट त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे आपल्या निदर्शनास पडतेय। काळपट रंगाची ही शेपूट आहे आणि एकीकडे दृश्य आपण बघत होतो ही पुन्हा एकदा एक्सक्लुसिव्ह दृश्य, चेंबरमध्ये बिबट्या आहे आणि त्याची ही शेपूट पाहायला मिळते। पुन्हा एकदा प्रतिनिधी शेखर यांच्याशी आपण बोलूया। शेखर, या बिबट्याची शेपूट पाहायला मिळते, मगापासूनचा म्हणजे साधारण एक 10-15 मिनिटं झाली असतील, जास्त वेळ कदाचित त्याहून हा बिबट्या इथंच आहे। कुठली हालचाल जाणवत नाहीये का? तो तिथून बाहेर पडेल असं काही त्याची हालचाल जाणवत नाहीये का तिथून, जेणेकरून त्याला पकडणं वन विभागाला सोपं जाईल? रिद्धी बरोबर आहे, त्याची हालचालच या ठिकाणी दिसत नाही। आता आपल्याला ही स्पष्टपणे दृश्य दिसत आहेत त्याच्या शेपटीची, त्यामुळं तो तिथंच आहे हे त्या ठिकाणी त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतंय। त्यामुळं पोलीस प्रशासन आणि इतर सगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी आहे। आपण जर समोर दृश्य टाकली तर अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी जे आहेत ते त्याच बिल्डिंगच्या अगदी बाजूला आहेत। त्यांच्याकडून देखील यासाठी काय नेमकी उपाययोजना केली जाऊ शकते याचा ते अंदाज सगळे घेताना दिसत आहेत। हे अग्निशमन दलाचे सगळे जवान जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी शोध मोहीम आता सुरू आहे। आणि सुरुवातीला आपण जी दृश्य दाखवली होती, ज्या चेंबरमध्ये हा बिबट्या गेलेला आहे, ज्या ठिकाणी तो बिबट्या तसाच त्या ठिकाणी बसून आहे, त्या बिबट्याची शेपूट देखील आता आपल्याला या दृश्यांमधून दिसते। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सगळेच अधिकारी, वन विभागाचे असू देत, अग्निशमन दलाचे असू देत, हे सगळे परिसरात या पाहायला मिळतात। बिबट्या अर्थातच त्या ठिकाणी बिथरलेला आहे, भरवस्तीत शहरातल्या आल्यामुळं त्याला नेमकं बाहेर पडण्यासाठीचा मार्ग जो आहे तो सापडत नाही आणि म्हणूनच त्याला शांत ठिकाण, त्या ठिकाणी एक चेंबर मिळाला असावा आणि त्याच ठिकाणी तो आता सध्या विसावा घेताना दिसतोय। शेपूट देखील हलताना या ठिकाणी दिसत नाही सध्या। मात्र अर्थातच हे एक भीतीचं वातावरण आहे शहरामध्ये जर अशा पद्धतीनं वन्य प्राणी घुसल्यानंतर। आपल्याकडे जी दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये पोलिसावरतीच बिबट्यानं कसा हल्ला केलेला आहे, त्यावरूनच ही सगळी दृश्य आणि ही परिस्थिती किती भयावह असू शकते याचा अंदाज आपल्याला येतो। त्यामुळे निश्चितच अनेकांना कुतूहल देखील आहे, शहरामध्ये अशा पद्धतीने बिबट्या आता येऊ लागलेले आहेत। ही जी शेपूट जरी बघितली असली तरी त्याच्याच बाजूला वरती आपल्याला अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्याला पाहायला मिळत असतील। त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील नेमकी आता इथं उपाययोजना काय करायला पाहिजे याचा जो तो तपास आणि त्याच्या उपाययोजना जी आहे ती या ठिकाणी करताना हे सगळे पाहायला मिळतात। वन विभागाचे कर्मचारी मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं असायला पाहिजे ते या ठिकाणी दिसत नाहीत। मात्र सध्या संपूर्ण परिसरामध्ये रेस्क्यू मोहीम म्हणायला पाहिजे किंवा बचाव कार्य जे आहे ते या बिबट्याचं त्या ठिकाणी होणार। त्याला पकडल्यानंतर त्याला मूळ त्याच्या अधिवासामध्ये सोडण्याचं एक मोठं चॅलेंज या सगळ्या प्रशासनाकडे असणार आहे आणि तीच लगबग या संपूर्ण परिसरामध्ये आहे। मात्र बिबट्या आपल्याला दिसतो की तो त्या ठिकाणी हलायला तयार नाही आहे। त्यामुळं अर्थातच तो कधी बाहेर येईल या संपूर्ण परिसरामध्ये शांततेचं वातावरण असणं गरजेचं आहे, तरच तो त्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतःहून शोधेल। मात्र सध्या या संपूर्ण परिसरामध्ये नागरिक देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, काही उल्लडबाज देखील आता त्या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळं जास्त प्रमाणात दंगा त्या ठिकाणी झाला तर अशा पद्धतीचे वन्य प्राणी शांत जागा शोधत असतात आणि तीच जागा त्यानं शोधलेली आणि त्या ठिकाणी तो विसावा घेताना दिसतोय। त्यामुळे निश्चितच ह्या सगळ्यातून आता अशा पद्धतीने त्याला रेस्क्यू त्याचं करणार आहेत आणि त्याला यातून बाहेर काढणार हे पाहणं गरजेचं असणार आहे। रिधी, शेखर, खरं तर आता आपण जसं म्हणतोय की एका चेंबरमध्ये बिबट्या थांबलेला आहेच, घुसलेला आहे, पण दुसरी गोष्ट अशी की अशा वेळेला जेव्हा वन्य प्राणी विशेषतः मानवी वस्तीमध्ये शिरतात आणि ते जर हल्ला करण्याच्या सगळ्या आक्रस्ताळेपणामध्ये दिसत असतील तर अशा वेळेला त्यांना बेशुद्ध करून, म्हणजे वैद्यकीय पद्धतीनं बेशुद्ध करून त्यांना पकडलं जातं आणि मग त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं जातं। अशी कुठली पद्धत इथं होणार आहे का? त्या दृष्टीनं कुठलं वैद्यकीय पथक इथं आलेलं आहे का? तशी माहिती मिळतेय?
हा, अगदी बरोबर आहे रिद्धी. आपण जर बघितलं तर या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी असणं गरजेचं होतं आणि ते वन विभागाचे कर्मचारी आल्यानंतरच अशा पद्धतीचं ज्या पद्धतीला बेशुद्ध करणं गरजेचं आहे ते होऊ शकलं असतं. मात्र सध्या आपण जी दृश्य बघतोय, पोलीस अधीक्षक स्वतः या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. ते देखील याचा सगळ्याचा आढावा आता घेणार आहेत. अगदी अगदी. आणि त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने सुद्धा काय निर्णय या सगळ्या संदर्भात घेतला जातो हे बघणं